चला काकू आता जाते मी, झाला बाबा माझा काम. जाते म्हणजे जेवण बिवण नाही करत का? हो हो जेवण करते ना जाते घरी. हो लवकर या तयारी करून. नाही काकू माझा जमणार नाही आता, मी नाही येत लग्न लावायला. मी नाही येत लग्न लावायला म्हणजे यावं लागेल ना शांता तुला. नाही ना काकू कशी येऊ तुम्हीच सांगा आता. माझ्या घरी माझी नणद आहे, डिलिव्हरीची बाई आहे, जास्त दिवसही नाही झाले तिला, 15 महिना झाला फक्त. त्यांना सोडून कशी येऊ मी? आता तरी दुपारचे कार्यक्रम राहतात तर येते ना. आता नाही म्हटलं तरी लग्नाला उशीरच होईल. हो तर लग्न लावून पहिल्याच पंक्तीत जेवण करून येऊन जाशील वापस. नको थांबशील वाटलंस तू. नाही काकू तसं काही नाही, मी थांबली असती पूर्ण लग्न होतपर्यंत थांबली असती, बिदाईपर्यंत थांबली असते. पण आता तुम्हीच विचार करा ना, माझी नणद आहेत घरी, नाही येऊ शकत मी. रात्रीच्या तर जमतच नाही. हे येतील ना लग्न लावायला सोनूचे बाबा? नाही पण शांता तू ये चल ना, माझ्या घरी का दुसरे लग्न होणार आहेत का? हो काकू तुमचं तर म्हणणं बरोबर आहे, माझीही खूप इच्छा होती. पण आता का करता, उद्या वाटल्यास रिसेप्शन वगैरे सगळं मध्ये राहीन ना मी उपस्थित राहीन तेव्हा. शांता तर तुझी आई नाही आली का? तुझी आई आली असेल तर तुझ्या आईला राहू दे, सांभाळतील त्या. हो तसाच होता माझा विचार. माझ्या आईला म्हटली होती अशी नाही म्हणत. हो म्हटलं होतं. मग आज फोन आला माझ्या आईचा. माझी आई म्हणते नाही जमत बेटा, म्हणते तुझ्या भाऊजीची तब्येत बरी नाही आहे, म्हणते ताप येऊन राहिला म्हणते कालपासून. मग आता का करू? आता शांता हे राधाची सासू नाही आली का? ती येणार होती खरं ना, लग्नाला येणार होती ना. आता येणार तर आहेत बापा, आता आज येतात का उद्या येतात तर का माहिती, तर रिसेप्शनलाच येतात का? हो त्या आल्या असत्या तर जमत होता, मग त्या थांबल्या असत्या मी आली असती. शांता फोन केली असती तू की आजच या म्हणून? बोलली तर होती मी, त्या दिवशीच बोलली होती की लग्नाच्याच दिवशी याल म्हणून. हो तर म्हणाले होत्या, पण आज फोन नाही लावली बा मी. शांता राधाची सासू येईल ना, तर मग तयारी करशील तू? हो तेव्हा तर मग सांगावंच नाही लागणार. नाही म्हणाल तरी येईन मी. मम्मी अरे सोनू बरं झाला आला तर जेवण करून घे तू. जा द्यावा नाही लागत, स्वतःच घ्यावं लागते. जा मम्मी जेवीन मी, तू जा ना घरी. मम्मी आत्या बोलवत आहे तुला. का झाला लाडू रडून राहिली का लाडू? नाही मम्मी लाडू गिडू नाही रडत आहे. तर मग आत्या बोलवते म्हणते ना. ते लाडूची आजी आली ना. अरे वा आल्या का आत्या? हो तर म्हणून बोलवून राहिले आत्या. शांता हो काकू हो आल्या. आता येईन मी. ठीक आहे आता मी जातो ना पटकन, मग तयारी करून येतो. हो ठीक आहे जा. सोनू मी जाते घरी, तू जेवण करून ये. हो मम्मी. काकू ते नारायणचे कपडे कुठे आहेत? कावेरी जवळच दिले होतो ना मी कपडे. कावेरी जवळ आहेत का? हो ठीक आहे मागतो तिला मी. आणि काकू इकडे कोणी जेवण करायला आहेत का बाकी? सांगितले मी सगळ्यांना, सांगितले जेवण करायला जा म्हणून. 1 वेळा सोडून 2 वेळा सांगितले. महेश ते जाऊ दे, तू पटकन नवरदेवा तयार कर, नाही तर तुझे काका ना मार चिडचिड करतील. आणि तू पण कर पटकन आपली तयारी. हो कपडे नेऊन देतो, कपडे घालून देतो. मग बाकीचा मेकअप वगैरे तर पिंकी करून देणार आहे. बस ते कपडे बिपडे नेऊन देतो, घालून देतो, झाला. मग मी आपले कपडे बिपडे घालतो. कावेरी कोणाकडे? नारायणच्या बेडरूम मध्ये असेल, तयारी करत असेल. ठीक आहे मग. चल बाबा आता मी साडी बदलवते, नाही तर हे बोंबलते मार्जाशी. बाई लाडू आजी मी आजी ओळखली का? अरे उकऱ्या देते तू. हो आजीला काम नाही ओळखीन म्हणा. नाही बेटा आजीला ओळखीन नाही तर का म्हणा. आई बोलत राहा म्हणते माझ्यासोबत म्हणते. तिच्यासोबत बोलत नाही राहिला ना बापा, अशी रडते नाही, काही सांगा नको. तिच्याजवळ कोणी ना कोणी पाहिजेच बसून, आणि असे बोलत राहा म्हणते. हुशार आहे माझी नातीन, बोलत राहा म्हणते. तर जेवढ्या लहान मुलांसोबत बोलत राहिला ना चत्रे होतात लवकर लहान मुलं. आपल्या इथली परी सोबत अशीच बोलत होती मी, म्हणूनच तर छत्री आहे. आई परी आठवण करते ना माझी की नाही करत? बाबा रोजही म्हणते चाची करत राहते दररोज. आणि हिला बघितलं ना ते तर छोटीशी गुडिया कुत्ता आहे अशी करते. बोलते का आता? बोलते हो बोलते, थोडी तो चढते, बोलते वगैरे म्हणा. हो तिची अशीच येत होती, चाची अशी करत होती. काल म्हटले मी यांना, व्हिडिओ कॉल सुरू होता तर परीला दाखवा म्हणून. दाखवला नाही बापा मला परीला. जानून नाही दाखवला मोहननं. मग रडली असती, मला चाचीकडे जायचं आहे, म्हणून नाही दाखवला. त्या दिवशी 3-4 दिवसाच्या आधी व्हिडिओ कॉलवर बोलली होती ना तुझ्यासोबत. आणि मग जे अर्धा तास रडली, काही सांगू नको बाबा राधा, काही सांगू नको. तिची मम्मी परेशान होऊन गेली, तिला समजावू. हो का? मला का माहित बाबा. हो म्हणूनच ना नाही दिला असेल जाणून. हे लाडू राहते का शांताकडे, राहते का नाही राहत? बापा आई काही सांगा नको. वहिनीला तर अशी पाहते, काही सांगा नको. वहिनी जवळच जास्त राहते. आता नाही म्हटलं तरी वहिनीला कामच होतात. आता लग्नही आहे, आता लग्नावाल्या घरी जाते, घरचे कामं इकडून तिकडून आटपून
मग आली की मग पकडते वहिनीला. मग वहिनी जेवढून माझ्याकडे येतच नाही. आणि वहिनी खूप चाहता तिला. हो आहे ना, गोडच आहे आमची लाडोराणी. कोणाचाही मन मोहून घेते. मलाही ना खूप आठवण आली होती माझ्या लाडूची. बाबा हा सोनू बोलवायला गेला तर वहिनी याच्याच आहेत. फालतूमध्ये जा म्हणले राधा तू. आता लग्नवाल्या घरी तिथं काही कार्यक्रम वगैरे असतील ना सुरू. नाही कार्यक्रमही असतील तरी बहिणी येतील म्हणा. राधा मालिशवाली येते की नाही येत? येते नाही, मालिशवाली येते 9 वाजेच्या नंतर येते मालिशवाली. आधी लाडूची मालिश वगैरे करून देते, मग त्याच्यानंतर माझी मालिश करून देते. आणि आंघोळ बिंगोळही करून देते लाडूची. आणि मग सायंकाळी मालिश वहिनी करून देतात लाडूची. हो चांगला झाला येते तर मालिशवाली. किती दिवस येणार आहे? 1.25 महिना का 15 दिवस? 1.25 महिना येणार आहे. हो तेच म्हणलं, 1.25 महिना पाहिजे मालिशवालीच्या हाताची मालिश. आणि ते मालिश वेगळीच करते. आपण तशी नाही करू शकत. थोडासा बाळ रडला की आपण नाही करत, मग सोडून देतो. हो बाबा आई ते मालिश करते ना, हे अशी रडते. मला म्हणजे असं वेगळाच वाटते. तसेच रडल्या पाहिजेत पोरं, तेव्हाच तर चांगले हड्ड्या मजबूत होतील ना, चांगली मालिश होईल तेव्हाच. आई बाबा काऊन नाही आले सोबत? बाबालाही आणायला पाहिजेत होता. तुझ्या बाबाला कुठे वेळ मिळते का? वावर शेत आहे ना. मोहन तर नाही म्हणत होता आज. आई म्हणे उद्या सोबतच जाऊ ना म्हणे रिसेप्शनला. मी म्हटली नाही बाबा मी आजच जाते. माझ्या नातनीची आठवणही आली म्हटली. आणि शांता भैया लग्न बिग्न लावायला जाईल तर मग तुझ्याजवळही पाहिजे ना कोणीतरी. म्हणून मी विचार केले की नाही आजच गेल्या पाहिजे. बरं झालं आई तुम्ही आले तर. वहिनीने ना त्यांच्या आईला फोन केला होता ये म्हणून. हो का, येणार आहे का मग? नाही आजच सकाळी फोन आला होता त्यांच्या. नाही येत म्हणे, त्यांच्या सुनेची तब्येत बरी नाही आहे म्हणे. ताप आला खरं कालपासून तिला. हो का आई सांगू का, ताप बीप काही आला नसेल. वहिनीची भावजा आहे ना ती मोठी खराब आहे. जाणून ना तापाचा बहाणा केला असेल, आले गेली नाही पाहिजे म्हणून. काय म्हणते राधा तू तर? नाही आई तुम्हाला माहित नाही आहे माझ्या भावजाची भावजा कशी आहे तर. त्यांच्या सासू सुनेचं तर पटतच नाही. तिला जायचं असेल कुठं पण म्हणून ना त्या आईला येऊ नाही दिलं. तिला माहित आहे की आता हे जाईल तर काही येत नाही 8-15 दिवस. हो का, म्हणून ना मी मगाशी फोन लावली होती यांना. त्याच्यासाठीच लावली होती की आईला आजच पाठवा म्हणून. बोलली तर मग सांगायला बसले की आई निघाली म्हणून. लावणारच होतो म्हणत फोन विशालला बस स्टॉपवर पाठवायसाठी नाही का. आई तर मग बस येऊन गेली होती का? विशाल आला तर? नाही याचीच होती, विशालच आधी आला होता. माहित आहे आई तुम्ही नाही आले असते ना तर वहिनी लग्नाला गेल्याच नसत्या, राहिल्या असत्या घरीच. मी कितीही म्हटली असती ना जा म्हणून तरी नाही गेल्या असत्या. बरोबर आहे ना. भारतीनबाईला एकटीला सोडून कुठं जाईल ते? हो आई आताही सगळं माझं जेवण बिवण झाल्याच्या नंतरच जातील, कुठंही जातील तर. नाही तर अशा जात नाही राधा. खरंच तुझी भावजा ना खूप चांगली आहे राधा. तिला पोरी नाही आहे शांताला. पोरीचा प्रेम द्यावाचा, अशी नाही समजायची की मी नणद आहे म्हणून ते माझी भावजा आहे म्हणून. नाही आई प्रत्येकीला अशा भावजा मिळत नाही. नशीब पाहिजे त्याच्यासाठी. हो पण वाईट वाटते आई माझ्या भावजेसाठी. मला वाईट वाटते. काहून वाईट वाटते? त्या माहेरी जातात त्यांचे भावजा कुरकुर करते तर त्यांना वाईट वाटते ना. पण कधी सांगत नाही ते आल्यानंतर की माझी भावजा अशी करते की काय म्हणून. मग तुला कसं माहीत ते शांताची भावजा चांगली नाही आहे म्हणून? मी गेली आहे नाही माझ्या लग्नाच्या आधी मी खूपदा गेली आहे. एक वेळा तर माझ्यापासूनच भांडण झाला होता दोघी नंदा भावजीमध्ये. काय म्हणते? तुझ्यापासून कसं झालं होतं भांडण? आता मला का माहिती ते वहिनीची भावजी अशी आहे म्हणून. मस्त मला विचारत होती. तो एक वेळा म्हणजे विचारले तिने की तुमचे भाऊ तुमच्या वहिनीजवळ पैसे देतात का म्हणून. तर मी म्हटली हो म्हटली. तर त्याच्यावरूनच जमला होता बाबा त्यांचा भांडण. मला तेवढा काही आधी समजत नव्हतं. वहिनीला म्हणे तुझ्या नवरा पैसे देते तुझ्याजवळ म्हणून जास्तची बोलते का म्हणे, शहाणपणाला का म्हणे तुला म्हणे. अशी तशी बोलत होती. मी त्याच्यानंतर ना मग जास्त गेलीच नाही बा. मला एवढी भीती वाटली होती तेव्हा काही सांगूच ना काय. आता बाई किती वाजे आले तर तुम्ही? झाला बापा शांता 1 तास झाला आली तर. मग हा सोनू लवकर नाही आला ना बोलवायला. मीच नाही म्हणत होती नको जाऊ म्हटली, येईल ना म्हटली. आई ना नाहीच म्हणत होत्या नको जाऊ बोलवायला, अशाच करत होत्या. मी पाठवली तेव्हा. हो ना आधी आला असता बोलवायला तर लवकर आली असती. एकटेच आला की भाऊ वगैरे आले? नाही मी एकटीच आली बसने. विशाल आला होता ना मग बस स्टॉपवर. राधाताई चहा वगैरे बनवला होता का विशालनं? हो वहिनी चहा वगैरे बनवला होता विशालनं. झाला का वहिनी नवरदेव तयारी वगैरे झाला? अरे वा मंजुळा, एक नंबर दिसून राहिली. मस्त साडी सुटवत आहे तुझ्यावर. काही पण म्हणून राहिले तुम्ही. नाही मंजुळा खरंच म्हणत आहो मी. ते काय म्हणतात काजळाचा टीका लावून घे नाहीतर नजर लागेल तुला. काही बोलता का नजर लागते? आता तेवढी जबान नाही आहे मी. तुम्हाला आवश्यकता आहे ते काजळाचा टीका लावायची. आज तर काही जचून राहिले तुम्ही. फक्त पगडी दुसरी पाहिजेत होती. आता पगडी कशी घालू दुसरी? हेच आहे ना माझ्याकडे. तिथं गेल्यावर मग फेटा बांधावाच लागेल ना. हो मग जमते. झाल्या का सगळ्यांच्या तयारी झाल्या? होत आहेत आता सुरू आहे. मंजुळा नारायणची झाली का तयारी? आता माहित नाही बाबा, मी जाऊन नाही बघितली. मी आता आपली तयारी करत होती. तुम्ही तर सगळा ना माझ्याच मागे लावता. तुम्ही स्वतः जाऊन नाही बघत का?
अरे तर का मी का खाली पिली आहो का? हं? मी तर कामच करत आहो ना. हो बाबा, तुम्ही काम करत आहात, मी करत आहो काम. लग्नाच्या घरी कामच राहतात ना. ते आली का नवरदेवाची गाडी? फोन घेऊन लावला नवरदेवाच काढून का करून मग? गाडीची याची राहील ना. लावलं होतं फोन. बस आलीच समज 5 मिनिटात येतो म्हणे. हो, बँडवाल्याला वाजवायला सांगा ना. तेव्हाच तर बाया येतील. नवरदेव निघाला म्हणतील, वाजा ऐकू येईल तर. आणि येतील बाया टीका लावायला. आता झालीच असेल नारायणची तयारी. ते आणत असेल कावेरी, गेली आहे तिकडे. कावेरीची झाली का तयारी? हो, झाली तयारी वगैरे झाली तिची पण. बेबीबाई कुठे गेली? दिसत नाही आहे. घालून राहिल्या त्या साड्या, घालून राहिल्या. बापा, बेबीबाईची तयारी मागे राहिली का? अहो, कावेरीच्या मागे लागून राहिल्या त्या. म्हणून त्या कावेरीची तयारी लवकर झाली. नाही तर काही कावेरीची तयारी लवकर झाली नसती. बस आता बेबीबाईची तयारी झालीच समजा. जा तुम्ही त्या बँडवाल्याला सांगा बरं पटकन वाजवायला सुरू कर म्हणा. हो सांगतो. वहिनी, अरे वा बेबीबाई, हे साडी तुमच्या मस्त सुट होऊन राहिली. खरंच वहिनी, चांगली दिसते. मला तर तुमची साडी आवडली बा, मस्त दिसून राहिली. नाही, तुमच्यावर ही साडी छान दिसत आहे. विचारून घ्या बाबा तुमच्या भावांना. हो बाई, मस्त साडी दिसत आहे. तू काऊन नाही म्हणशील तर? जाऊ दे आता, जशी आहे तशी आहे. ह्या नंदनना ना जेवढा चांगला केला तेवढा वाईटच लागते. आता एवढी चांगली साडी घेतलं तरी पसंत नाही आली. खरंच बेबीबाई, आवडली नाही का तुम्हाला साडी? हे आवडली ना बाबा, आवडली. पण तुमची साडी चांगली वाटून राहिली मला तर. तसाच वाटते बेबीबाई, तसाच वाटते. दुसऱ्यांचेच कपडे चांगले वाटतात. वहिनी, ते घरातले दस्तूर बिस्तूर करून टाका. एकदा नवर ते बाहेर गेला ना, मानवामध्ये गेला तर मग आतमध्ये नाही येत. म्हणून ते आतमधले दस्तूर करून टाका. देवतेचे पायागी लागूनच बाहेर निघ म्हणावा. हो बेबीबाई, आता तुमचीच वाट बघत होती. चला ना तुम्ही पण. हो चल. हो बाबा, तुम्ही आतापर्यंत इथंच उभे आहात. तुम्हाला म्हटली ना बँडवाल्याला सांगा म्हणून वाजवायला. आता आम्ही 5 मिनिटात नवरदेव मांडवामध्ये उभा करतो. तुम्ही जा पटकन सांगा बँडवाल्याला वाजवायला. हो जातो. आता बाई आली म्हणून उभा राहिलो बा मी. बरोबर काढ बापा फोटो. म्हणजे मी बरोबरच फोटो काढतो. तुम्ही इकडे पहा, इकडे तिकडे नका. नाही, माझे असेच फोटो निघायला पाहिजे. नाही तर कोणी का म्हणतील, कॅमेराकडेच पाहते म्हणतील, फोटो काढायचे आहेत. कावेरी मोठी कुठे गेली तर? आता येते नाही का पटकन टीका लावायला? काकीजी, ते पांडूना ना कपडे खराब केल्यानंतर त्याला घेऊन गेल्या कपडे चेंज करायसाठी. हाही पांडू ना मोठा मुज्जर पोरगा आहे बापा. ऐकतच नव्हता. त्याला म्हणले मी नको कळीची वाटी पकडू म्हणून, सांडेल बेटा नाही ऐकलं. ते कळीची वाटी धरला, सांडले कळी त्याच्या अंगावर. झालं ना आता नवीन कपड्याचा खराबा. नाही, पटकन धुवून होईल तर काही नाही होत म्हणा. हो, म्हणूनच घेऊन गेल्या. आता मी इकडे होते तर मग मी कशी घेऊन जाऊ, म्हणून घेऊन गेल्या आत्याच्या. शांताराम भाऊ, पहा ना, पहा काकाकडे. दोन बाजूला दोन. का बाबूराव, तू हसून राहिला? नाही तर का मजाच आहे काकाची. 2 बाजूला 2 आहेत आणि मस्त फोटो खिचून राहिले. आपण नाही हसू बाबा, तू हस नाही काही कर. तुला जमते हसायला. तुझी बहीण दिली आहे त्या घरी. झाले का फोटो काढून? झाले असतील फोटो काढून तर मी जातो इथून. जाऊ का बाबा? थांबा ना, व्हिडिओ काढून राहिले. व्हिडिओ थांबा. नाही, तिकडे पाहावं लागेल ना, वराडी वगैरे बसवा लागेल गाड्यामध्ये बरोबर. हो तर थांबा ना थोड्या वेळ. आता व्हिडिओ काढून राहिला तर काढू तर द्या. तुम्हाला मोठी घाई आली. बसतील बरोबर, आहेत ना गाड्या लावल्या. आणि वेळ आहे आता अजून बाया टीका लावायच्याच आहेत. पहिलेच म्हटली तुम्हाला ठोक द्या म्हणून, बँडवाल्याला सांगा म्हणून, तर तुम्ही लवकर ऐकले नाही म्हटलं तरी वेळच लागते ना मग बायांना तयारी करून यासाठी. भाऊ, वहिनी, तुम्ही लावले ना टीका? हो, आमचा टीका लावून झाला. आणि हे तुझे भाऊजी कुठे गेले? त्यांना बोलव बरं. 2 जण लागून ना आम्ही टीका फोटो गिटो आल्या पाहिजे. त्यांना मीच म्हटलं तिकडे गाड्याकडे थांबा म्हणून. मी येतो म्हटलं म्हणून ते तिकडे थांबले आहेत. मी गेलो की त्यांना पाठवतो. आणि वहिनी, हे तुमचे भाऊजी नाही दिसले ना? कुठं गेले ते तयारी करायसाठी? कुठं नाही गेल्या बेबीबाई, तयारीच करून राहिली ते. तिच्या तयारीला मोठी वेळ लागते. आणि भाऊही नाही दिसला. तो माझ्या साडाही आहे भाऊजी सोबत, तिकडे गाड्याकडेच आहे. त्यांना दोघांनाही काम सोपवलं मी. तुम्ही पहा म्हटलं, मी येतो. त्या माझ्या भाऊजाला म्हटले मी पटकन जेवण करा म्हटली ना, तयारी करा, तुम्हाला वेळ लागते तर. मार मेकअप राहते त्यांच्या करायचा. काही सांगा नको. लावतील तर का फाउंडेशन का म्हणतात तर माहीत नाही. फाउंडेशन लावतील तर मग त्याला सुकू देतील. बापा काही सांगा नको त्यांच्या मेकअपच्या. नाही पण आता मामीच्या आधी राहते ना, पाय वगैरे लागायचा, टीका लावायचा नवरदेवाला. आता पटकन आले पाहिजे. नारायण बापूजी, झाली का फोटो काढून? लावू मी टीका? हो वहिनी, लावा ना, लावा टीका लावा आणि फोटो काढा तुम्ही पण. वहिनी, तुम्ही तयारी करून नाही आले ना? नाही बाबा, आता जाईन ना, तयारी करीन. आता जेवण वगैरे झाला. आता जातो म्हटले तर बँड वाजायला बसला. मग इकडे तुम्हीच दिसले तर म्हटले आधी टीका लावून टाकते, जाते मग आरामात मस्त तयारी करते. ललिता, आरामात तयारी करायची नाही आहे, पटकन तयारी करणं ये बाबा. आता टीका लावून झालं का बसून गाडीमध्ये जायचंच आहे.
हो हो टीका लावते ना, पटकन साडी बदलवते, चला. इकडून तिकडून पावडर बिवडर लावते, झाला का लावायचं आहे आपल्याला. काही लिपस्टिक बिपस्टिक तर काही लावणी नाही आहे. हो तेच म्हटली, पटकन तयारी करून ये. पाय ना बाकीच्या बाया याच्याच आहेत. आता केव्हापर्यंत वाट पाहायचा. मी का म्हणतो वाट पाहा नको. बजरंगबलीच्या मंदिरापर्यंत जा पायी पायी. ज्यांना लावायचं आहे टीका ते लावतील, आणि मग बस तिथून बसून जायचा. येतील तिकडे चौकामध्येच ज्यांना यायचं आहे ते, एकाच गाडी ठेवून द्यायची मागे. हो आता तसंच करावं लागेल. इथंच वाट पाहिला तर वाचतील इथंच 5-6. हो तसेच करा. कावेरी ताई मस्त साडी जचून राहिली, एक नंबर. खरंच वहिनी छान दिसते. हो छान मस्त एक नंबर दिसून राहिली. तुम्ही पण या लवकर तयारी करू ना. हो हो मी जातो ना, पटकन येतो तयारी करून. अरे बापरे, नवरदेव तर उंच आहे, हात नाही पुरत माझ्या ना, काही नाही. वहिनी तिकडे पहा ना, तिकडे पहा, फोटो काढून राहिले. चांगली निघायला पाहिजे. चांगली साफ करशील फोटो, नाही तर बस अशी तशीच काडी कुडीच ठेवशील बापा. हो ना जी, फोटो चांगल्याच निघतील, तुम्ही चिंता नका करू. तुम्ही फक्त बोला नका, नाही तर मग दाता गीता निघतील तर तसेच म्हणाल. हो हो नाही बोलत.